प्रोटीन डेफिशियन्सी हा खूप मोठा इश्यू झाला आहे। हा व्हिडिओ तुम्ही नक्की सेव्ह करा, तुम्हाला हा व्हिडिओ आयुष्यभर उपयोगी पडणार आहे। कारण आज आपण अशी रेसिपी बनवतोय जिला बोललं जातं प्रोटीन पॉवर हाऊस। आज मी बनवतोय टोफू। तर मी 200 ग्रॅम सोयाबीन घेतले होते आणि ते रात्रभर भिजत ठेवले होते। आता सोयाबीन भिजवलेलं पाणी डिस्कार्ड करून हे सोयाबीन मिक्सर जारमध्ये घ्यायचे। 1 ग्लास पाणी ऍड करून हे सोयाबीन जेवढं शक्य होतील तेवढं बारीक करून घ्यायचे। आता एक बाउल घेऊन त्यावर एक जाळी ठेवायची। या जाळीवर सुती कपडा किंवा म्युस्लिन क्लॉथ ठेवायचा। ह्या कपड्यावर आपण वाटून घेतलेले सोयाबीन टाकायचे। आता हे ऍड केलेलं सोयाबीनचं वाटण आपल्याला गाळून घ्यायचंय। ह्या सोया मिल्क मध्ये सगळा अर्क आणि सगळे न्यूट्रिएंट्स असतात। सो जमेल तेवढं सोया मिल्क आपल्याला गाळून एका बाउलमध्ये कलेक्ट करायचंय। पुढच्या प्रोसेससाठी गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे। ह्या पॅन मध्ये आपण गाळून घेतलेलं सगळं सोया मिल्क ऍड करायचंय। गॅस मीडियम फ्लेमवर ठेवून कंटिन्यू स्टर करत 10 ते 15 मिनिटं शिजवायचे आणि ह्या सोया मिल्कला उकळी आणायची। सोया मिल्क गरम झालं की पॅनला खाली चिटकतं, सो कंटिन्यू स्टर करत राहायचंय। उकळल्यावर सोया मिल्कवर असा फेस येतो, त्याला गाळणी वापरून काढून घ्यायचे। उकळी आल्यानंतर गॅस लो करून पुढे 2 ते 3 मिनिटं आणखी शिजवायचे। आता एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून लिंबाचा रस घ्यायचा आणि त्यामध्ये तेवढंच म्हणजे 2 टेबलस्पून पाणी ऍड करायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे लिंबू पाणी कढईतल्या सोया मिल्क बरोबर हळूहळू ऍड करून स्टर करत राहायचं। स्टर केल्याने ते युनिफॉर्मली मिक्स होतं। लिंबू पाणी ऍड केल्यावर लगेच हे सोया मिल्क फाटायला लागतं। आता गॅस बंद करून कढईवर झाकण ठेवायचं। 5 मिनिटं रेस्ट देऊन झाकण काढायचं। हे बघा सगळ्याच्या सगळं सोया मिल्क फाटलंय, पाणी सुद्धा वेगळं झालंय। बाउल आणि जाळीवर एक सुती किंवा म्युस्लिन कपडा परत घ्यायचा। आता हे फाटलेलं सोया मिल्क आपल्याला गाळून घ्यायचंय। सुरुवातीला आपण सोया मिल्क जसं गाळलं होतं ना, सेम तसंच हे फाटलेलं दूध सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचंय आणि जमेल तेवढं त्यातलं पाणी काढून टाकायचंय। आता हे कापड जसंच्या तसं पनीर मेकरच्या भांड्यात ठेवायचं आणि वरतून हलकसं प्रेस करायचं। तुमच्याकडे जर पनीर मेकरचं भांडं नसेल तर एका फ्लॅट सरफेसवर हा कपडा ठेवला तरी चालेल। त्यावर वरतून एखादी जड वस्तू ठेवायची आणि 30 ते 40 मिनिटं त्याला तशीच रेस्ट द्यायची। 30 ते 40 मिनिटांनी कापड उघडायचं। आपला टोफू एकदम छान सेट झालाय। पनीर मेकर वापरल्याने त्याला मस्त स्क्वेअर असा शेप आलाय। चला आता ह्या टोफूला कट करून त्याचे क्यूब्स बनवूया। एकदम सॉफ्ट, तेवढाच डेन्स आणि फुल ऑफ प्रोटीन्स, न्यूट्रिएंट्स रिच असा टोफू रेडी झालाय।